नमस्ते मंडळी. तर मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. रोज रोज तुम्हाला अंडा भुर्जी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही घरगुती पद्धतीने अंडा फ्राय रेसिपी नक्की करून पहा. आणि रेसिपी जर आवडली ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अंडा फ्राय करण्यासाठी मी पहिल्यांदा इथे तवा ठेवला आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायचं बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर 1 चमचा तेल घालायचं. चवीप्रमाणे मीठसुद्धा कांद्यामध्ये घालायचं म्हणजे कांदा लवकर नरम पडतो. त्यानंतर याच्यामध्ये मी घातलेले अर्धा चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला आणि 1 चमचा इथे घातलेला आहे गरम मसाला. आता हे ना कांदा आणि मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे 1 मी बारीक चिरून टॅमॅटो. हे चांगलं मी तेलामध्ये परतून घेईपर्यंत त्यानंतर मी इथे ना उकडून घेतलेली अंडी घेतलेली आहेत. अंडी चांगली उकडून झालेली आहे. त्यानंतर काय करायचं, असं फोडायचं आणि त्यावरची कपची आपण काढून घ्यायची आहे. अंडी आपली ना फोडून सुद्धा झालेली आहे. त्यानंतर ना इथे मी काय केलं आहे, कांदा टॅमॅटोमध्ये ना अंड्याचे 2-2 भाग करून मी हे मधी असं तेल घालून ते फ्राय करून घेणार आहे. एका अंड्याचे मी 2 भाग केले आणि याच्यामध्ये फ्राय करून मधी लागू नये ना म्हणून मी काय केलं, त्याच्यामध्ये थोडंसं ना तेल घातलं आहे. तर इथे ना पाहू शकता तुम्ही, खूप छान असं आपलं अंडा फ्राय ना, हे बघा खूप छान दिसतं आहे. आता आपण काय करायचं, हे एका साईडने अंडी फ्राय झाली ना की आपण काय करायचं, दुसऱ्या साईडने सुद्धा अशीच आपण ना ती अंडी फ्राय करून घ्यायची आहे. जर तुम्ही ना उभे, तुम्हाला जर असे 2 भाग करायचे नसतील ना तर आडवे केले ना तरीही चालेल, पण ना मधून चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आतलं जे येल्लो कलरचं बलक असतं ना ते आपलं निघालं नाही पाहिजे, असं एकदम फ्राय करून घ्यायचं. नंतर मी मिक्स करून घेतलं आणि नंतर मी त्याच्यामध्ये घातली आहे कोथिंबीर. कोथिंबीर घातल्याशिवाय कुठल्याही भाजीला चांगली चव येत नाही. तर आता हे बघा तुम्ही पाहू शकता, आपल्याला घरगुती पद्धतीने अंडा फ्राय रेसिपी तयार झालेली आहे.